अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथे स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत शिबिर घेण्यात आला। यावेळी गौडगाव बुद्रुक येथील जागृती मारुती मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष श्रीकांत खानापुरे तसेच स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर मधुमेह तज्ञ तसेच डॉक्टर योगेश बेळापूरकर आणि बालरोगतज्ञ डॉक्टर अमृता कोटी, हॉस्पिटलमधील RMO डॉक्टर रोहित कुमार, जनसंपर्क अधिकारी PRO श्रीशैल पावले तसेच हॉस्पिटलमध्ये स्टाफ शिवानंद अलदे, अर्चना कनोळी तसेच ऐश्वर्या पुजारी, स्वामी नर्स शिंदे मॅडम व डॉक्टर व पेशंट नागरिक या मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित होते। या शिबिरात 120 जणांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला। गोडगाव बुद्रुक येथील श्री जागृती मारुती मंदिरामध्ये मोफत शिबिर घेण्यात आला। उन्हाळ्याचा तीव्रता वाढल्याने पेशंट नागरिक उपचारासाठी अक्कलकोट शहरात व अनेक दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जात नसल्याने याचाच पुढाकार घेऊन अक्कलकोट स्वामी समर्थ हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत शिबिर घेण्यात येत आहे। याचा सर्व पेशंट नागरिकांनी याचा लाभ घेतला। या ठिकाणी लहान मुलं तसेच मोठे व्यक्ती, वयस्कर महिला नागरिक या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी मंदिराचे कर्मचारी तसेच प्रकाश मेंते, गणेश माने, माजी सरपंच सिद्धरामजी मैत्रे तसेच सिद्धाराम वाघमोडे, श्रीशैल मैत्रे तसेच मल्लीनाथ मैत्रे, भारत नन्नवरे, शिवानंद फुलारी, श्रीकांत खानापुरे आदींसह भक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोडगाव बुद्रुक येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोडगाव जागृती मंदिर येथे भेट घेऊन जागृती मारुतीचे दर्शन घेतले। प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। सध्या आम्ही इथे जवळपास 200 रुग्णांची तपासणी मोफत केलेली आहे। त्या तपासणीनंतर त्यांना सर्व औषधे पण मोफत प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत। तसेच काही ECG, शुगर या तपासण्या देखील मोफत करण्यात आलेल्या आहेत। ह्या गौडगावसारखं आम्ही आत्तापर्यंत आजूबाजूच्या दहिटणे, नागनसूर, सलगर आणि उडगी या ठिकाणी पण कॅम्प आयोजित केलेले आहे। तिथेही आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। इथे जर काही पेशंटना शुगर आढळून आली किंवा काही त्यांना एक्सरेची गरज पडली किंवा काही तपासण्या, सोनोग्राफी अशी काही गरज पडली तर त्याच कॅम्पच्या पेपरवर आम्ही त्यांना आमच्या हॉस्पिटलला बोलवतो। तिथे त्यांच्या उर्वरित तपासण्या व बाकीचे उपचार वगैरे सुद्धा मोफत करण्यात येतात। तरी मला सर्व ग्रामस्थांना अशी विनंती करायची आहे की त्यांनी या कॅम्पला उत्तम प्रतिसाद द्यावा आणि या सर्व उपलब्ध सोयींचा लाभ घ्यावा। खेडेगावात जास्त लोक शेतीला जाता येत नाही, त्यासाठी इथं मंदिरमध्ये ठेवलेले आहे। एक प्रकार बघितलं तर चांगलंच आहे ते, त्यासाठी हे ठेवलेले काय शिबिर आहे ना, चांगला लोक आहे, खेड्यातील लोकाला चांगला होतो आणि प्रत्येक लोक दाखवतो। लहान मुलं आजार पडलेले असतो, हे ऊन जास्त आहे, सध्या हे ठेवलेले चांगलंच आहे। गरज असल्यानंतर ECG पण काढतो आपण, छातीची पट्टी पण काढतो आणि गरज असेल त्यांना आहे तेवढ्या आपण मोफत गोळी औषध पण देतो त्यांना। थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढंच आहे की पेशंटांना लांबणं जाण्याची म्हणजे हे करता गावात आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट आपण। आतापर्यंत किती पेशंटचे उपचार केला आपण? सध्या आपण आता कम से कम एक 70 ते 85 पर्यंत पेशंटचं नाव नोंदणी झालं होतं, तरी पण नाव नोंदणी अजून चालू आहे। कम से कम एका कॅम्पमध्ये आपण 150 पेशंट ते 200 पर्यंत चेक करतो सर। बरं, आता तुम्ही पेशंट चेक केलेलं आहे, याच्यामध्ये पेशंट कुठले आढळले? आता आपण सध्या जे काही आता खेडेगावात काही 4-5 कॅम्प घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला एक 4-5 पेशंट अपेंडिक्सचे निघाले तर गावोगावी पोहोचत आहे। आता 2-3 गावात आमचे शिबिर झाले, दहेटणा झाला, सलगर गावमध्ये झालं, आज इथं गोडगावमध्ये होत आहे। त्यामुळं जास्तीत जास्त पेशंटनी आमचे शिबिर जिथे जिथे होत आहेत तिथे त्याचे लाभ घ्यावं म्हणून मी सगळ्यांकडं रिक्वेस्ट करते आहे। कसं आहे, हा उन्हामुळे त्रास जास्त व्हायला लागले आणि पेशंटपर्यंत आजाराची माहितीसुद्धा पोहोचत नाही आहे। ते माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावं, त्यांना आरोग्याचं कल्पना यावं, त्याचं वैशिष्ट्य कळावं म्हणून आम्ही गावोगावी हा शिबिर घेतो। तुम्ही या शिबिराचा लाभ घ्यावा म्हणून हा बोलून मी इथे संपते। नमस्कार, धन्यवाद।